विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन वारंवारिता वंटन काय आहे ते आज आपण अभ्यासूया. सांख्यिकीमध्ये बघतो आपण की आपल्याला मेन मीडियन मोड हे काढावा लागतो आणि हे काढत असताना आपल्याला सिरीज दिलेली असते. सिरीज म्हणजेच पदमाला. त्यामुळे आपल्याला ती पदमाला कुठली आहे ही प्रथम आपल्याला ओळखावं लागतो. कारण की मेन मीडियन मोड काढत असताना पदमाला कुठली आहे, सिरीज कुठली आहे आणि त्यानुसार मेन मीडियन मोडचं आपल्याला फॉर्म्युला सूत्र यूज करावं लागतो. त्याकरिता प्रथम आपल्याला जी सिरीज पदमाला म्हटला जातो ती पदमाला म्हणजे काय आहे, सिरीज काय आहे ते आपल्याला आज अभ्यासाचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मीनिंग ऑफ सिरीज, पदमालेचा अर्थ, मीनिंग ऑफ सिरीज, पदमालेचा अर्थ. मेन मीडियन मोड काढत असताना आपल्याला पदमाला लक्षात घ्यावा लागतो. त्यामुळे आज आपण इथे पदमाला म्हणजे काय, त्याचा अर्थ काय ते आपण अभ्यासूया. पदमाला म्हणजे संग्रहित सामुग्रीचे अध्ययन करण्याकरिता प्राप्त माहितीतील अंकांची रचना करण्याच्या पद्धतीला पदमाला असे म्हणतात. काय म्हटलं आहे? संग्रहित सामुग्रीचे अध्ययन करण्याकरिता प्राप्त माहितीतील अंकांची रचना करण्याच्या पद्धतीला पदमाला असे म्हणतात. बघतो आपण की आपल्याला ज्या घटकाचं किंवा ज्या विषयाचं आपल्याला अध्ययन करायचं असतो त्या अध्ययन करण्याकरिता आपण माहिती गोळा केलेला असतो. आपण त्या माहितीचं प्राप्त जे काही अंक असतील आपल्याला त्या अंकाचा काय करतो, आपण त्याची रचना करतो आणि ज्या पद्धतीने जी आपण रचना केली जात असते त्या रचनेलाच आपण काय म्हणतो, पदमाला असे म्हटलं जातो. आणि बघतो आपण की जी काय अंक, आकडेमोड, संख्या जी आपण जी माहिती जी काय गोळा करत असतो ती एकतर काळ, स्थळ किंवा गुण यांच्या आधारे आपण ती माहिती गोळा करत असतो. आणि या काळ, स्थळ झालं किंवा गुण झालं यांचा आधार घेऊन आपण काय करतो, विशिष्ट पद्धतीने अंक किंवा आकडे मांडत असतो. आणि यालाच म्हणतो आपण की या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीलाच पदमाला असे म्हटलं जातो. कारण की बघतो आपण की जी काही माहिती आपण गोळा केलेली असते ती माहिती एकतर काय असते, तुमचं कुठलं तरी कार्ड, स्थळ किंवा गुण असते. या आधारावर ते आपण आकडेवारी आपण काय असतो, गोळा करत असतो आणि त्याचं आपण रचना करत असतो. आणि या वैशिष्ट्यपूर्ण रचनेलाच आपण काय म्हणूया, पदमाला असे म्हणूया. त्यानंतर बघूया की या पदमालेमध्ये कुठले घटक असतात. त्यामुळे आपण दुसरा जो पार्ट बघूया आपण इथे, कंपोनंट्स ऑफ सिरीज, पदमालेचे घटक. आपण पदमालेचा अर्थ समजून घेतला. त्यानंतर बघतो की या पदमालेमध्ये कुठले कुठले घटक असतात ते आज आपण बघूया. बघतो आपण की कोणत्याही पदमाला, कुठलीही पदमाला असो त्या पदमालेमध्ये बघतो आपण की प्रामुख्याने 3 घटक असतात. पहिला जो आहे पदमूल्य किंवा पदाचा आकार. पदमूल्य किंवा पदांचा आकार. आपण त्याला म्हणतो व्हॅल्यू किंवा साईज, व्हॅल्यू ऑर साईज, आणि यालाच म्हटलं जातो एम. तर बघतो आपण की कुठलीही पदमाला असेल त्या पदमालेमध्ये पहिला जो घटक असतो पदमूल्य किंवा पदांचा आकार, व्हॅल्यू ऑर साईज ऑर मेजरमेंट, आणि त्याला सिम्बॉलिकल म्हटला जातो स्मॉल एम. त्यानंतर दुसरा जो घटक आहे
पदांची संख्या किंवा त्याला आपण म्हटला जातो वारंवारिता. फ्रिक्वेन्सी याला सिम्बॉल जो आहे स्मॉल एफ. आणि तिसरा जो घटक आहे यामध्ये बघतो आपण की एकूण पदसंख्या. एकूण पदसंख्या टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा आपण त्याला टोटल फ्रिक्वेन्सी. याला सिम्बॉल म्हटला जातो स्मॉल एन. तर बघतो आपण की जी पद्माला आपण तयार करत असतो त्या पद्मालेमध्ये प्रामुख्याने बघतो आपण की त्या पद्मालेमध्ये हे 3 घटक असतात. त्यामध्ये बघतो आपण की पहिला जो घटक आहे पदमूल्य किंवा पदांचा आकार, की जी काही आपण पद्माला तयार केली असते त्या पद्मालेमध्ये पदांचं पदमूल्य दिलं असतो किंवा पदांचं आकार दिलेलं असते. त्याला आपण म्हणू मेजर असेल कुठलं किंवा व्हॅल्यू असेल किंवा कुठली साईज असेल. त्यानंतर त्यामध्ये दुसरं घटक जो असतो पदांची संख्या, की हे जे पदांचा आकार किंवा पदमूल्य आपण घेतलं आहे त्याचं ती पदसंख्या किती आहे हे दिलेलं असते. त्यामुळे आपण त्याला म्हणून पदांची संख्या किंवा वारंवारिता फ्रिक्वेन्सी, आणि त्याला आपण सिम्बॉल जो आहे स्मॉल एफ. आणि तिसरा जो घटक असतो की एकूण पदसंख्या, जे काय तुम्हाला पदांची संख्या किंवा वारंवारिता दिली असेल या सर्वांची बेरीज केली असतं तुम्हाला काय मिळतो, एकूण पदसंख्या मिळतो, आणि त्याला म्हटलं जातो टोटल फ्रिक्वेन्सी, आणि त्याला सिम्बॉल आहे स्मॉल एन. तर अशा पद्धतीने बघतो आपण की जी काय पद्माला, कुठलीही पद्माला असो या कुठल्याही पद्मालेमध्ये बघतो आपण की प्रामुख्याने 3 घटक असतात. पदमूल्य, पदांचा आकार, पदांची संख्या आणि एकूण पदसंख्या. हे 3 घटक त्या कुठल्याही पद्मालेमध्ये समाविष्ट असतात. त्यानंतर बघूया काइंड्स ऑफ सिरीज. पद्माला जे असते पद्मालाचे कुठले प्रकार असतात ते. त्यामुळे काइंड्स ऑफ सिरीज पद्मालेचे प्रकार. आपण पद्मालाचा अर्थ बघितलं, त्यानंतर त्या पद्मालामध्ये कुठले घटक असतात, कुठले घटक असतात ते आपण बघितलं. त्यानंतर बघूया आपण की काइंड्स ऑफ सिरीज पद्मालेचे प्रकार. तर बघतो आपण की पद्मालेचे मूल्य व पदसंख्या या दृष्टीने पद्मालेचे प्रकार 3 पडत असतात. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे वैयक्तिक किंवा साधी पद्माला. वैयक्तिक किंवा साधी पद्माला यालाच म्हटलं जातो इंडिव्हिज्युअल और सिंपल सिरीज. इंडिव्हिज्युअल ऑब्लिक सिंपल सिरीज. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे खंडित स्वतंत्र पद्माला, डिस्क्रीट सिरीज. दुसरा जो प्रकार आहे खंडित ऑब्लिक म्हणून त्याला स्वतंत्र पद्माला. याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये डिस्क्रीट सिरीज. आणि तिसरा जो प्रकार आहे म्हणून आपण त्याला तिसरा प्रकार सतत किंवा गटपद्माला. किंवा गट पद्माला याला म्हटलं जातं कंटिन्युअस किंवा ग्रुप सिरीज.
कंटिन्युअस किंवा ग्रुप सिरीज. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो की काइंड्स ऑफ सिरीज, पद्मालाचे प्रकार. तर पद्मालाचे प्रकार प्रामुख्याने 3 असतात. त्यामध्ये पहिला जो प्रकार बघितला आपण की वैयक्तिक साधी पद्माला, इंडिव्हिज्युअल और सिंपल सिरीज. दुसरा जो प्रकार आहे खंडित स्वतंत्र पद्माला, त्याला म्हटला जातो डिस्क्रीट सिरीज. आणि तिसरा जो आहे सतत किंवा गट पद्माला, कंटिन्युअस किंवा ग्रुप सिरीज. तर अशा पद्धतीने बघतो आपण की पद्मालाचे 3 प्रकार पडतात. त्यानंतर आपण वैयक्तिक किंवा साधी पद्माला कशाला म्हटला जातो ते आपण. पहिला जो प्रकार आहे वैयक्तिक साधी पद्माला, इंडिव्हिज्युअल सिरीज. वैयक्तिक किंवा साधी पद्माला म्हणजे प्राप्त अंक त्याच स्वरूपात मांडले असता जी पद्माला तयार होते तिला साधी पद्माला किंवा वैयक्तिक पद्माला असे म्हटलं जातो. काय म्हटलं त्याचे डेफिनेशन्स? प्राप्त अंक त्याच स्वरूपात मांडले असता जी पद्माला तयार होते तिला वैयक्तिक किंवा साधी पद्माला असे म्हटलं जातो. बघतो आपण की जी काय आपण अध्ययनाकरिता जी काय माहिती आपण गोळा केलेली आहे ती माहिती आपण त्याच स्वरूपात मांडले असता जी पद्माला तयार होईल त्या पद्मालेला आपण म्हणूया वैयक्तिक किंवा साधी पद्माला. या पद्मालेत फक्त पदमूल्य किंवा पदांचा आकार दिला असतो. प्रत्येक मूल्याशी एक एक पद जोडलेले असते. त्या पदांची बेरीज करून एकूण पदसंख्या काढली जाते. जसं आपण फॉर एक्झाम्पल घेतलं की इंडिव्हिज्युअल सिरीज, तुम्हाला एक कुठलं तरी मेजर दिलं असेल, कुठली व्हॅल्यू दिली असेल, कुठलं तरी तुम्हाला साईज दिलं असेल. आपण मार्क्स घेऊया. मार्क्स बघतो आपण की 10 विद्यार्थी आहेत, 10 विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क्स आहेत ते आपण गोळा करत आहोत. आणि गोळा केल्यानंतर आपण ती जशीच तशी लिहितो त्याला आपण म्हणूया साधी पद्माला. मार्क्स त्याला आपण म्हणूया एम. 10 विद्यार्थी आहेत त्यामुळे 10 विद्यार्थ्यांचे आपण मार्क्स लिहून घेऊया इथे. 8, 7, 4, 5, 11, 6, 3, 9, 10, 12. तर बघतो आपण की 10 विद्यार्थी, 10 विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेले मार्क्स आहेत. बघतो आपण इथे उदाहरणामध्ये 8, 7, 4, 5, 11, 6, 3, 9, 10, 12 असे आपण 10 विद्यार्थी घेतात. पहिल्या विद्यार्थ्याला 8 मार्क्स आहेत, दुसऱ्या विद्यार्थ्याला 7 मार्क्स आहेत, तिसऱ्या विद्यार्थ्याला 4 मार्क्स आहेत, नेक्स्ट विद्यार्थ्याला 5 असे आपण त्यांचे मार्क्स लिहून घेतले. आणि ही जी आपण माहिती गोळा केली, अंकवारी जी गोळा केली ती आपण त्या स्वरूपात आपण मांडलेली आहे. आणि या रचनेला आपण म्हणूया कुठली पद्माला? साधी वैयक्तिक पद्माला, इंडिव्हिज्युअल किंवा सिंपल सिरीज. बघतो आपण की कुठल्याही सिरीजमध्ये बघतो आपण की 3 घटक असतात. मेजर, एम, फ्रिक्वेन्सी आणि एन. तर बघतो आपण इथे की तुम्हाला ही जी सर्व व्हॅल्यूज दिलेल्या आहेत हे व्हॅल्यूज काय आहे तुमचं मेजर दिलेलं आहे. त्यानंतर बघतो आपण की फ्रिक्वेन्सी ही जी तुम्हाला पदांचा आकार किंवा पदमूल्य तुम्हाला दिलेलं आहे ही एक वेळा आलेली आहे, ही सिंगल वेळा आलेली आहे. याला आपण म्हणूया फ्रिक्वेन्सी, एकदा आलेली आहे. आणि त्यानंतर बघतो आपण की एन म्हणजेच या सर्वांची जर बेरीज केलो आपण ही सर्व संख्या एकदा आलेल्या आहे त्यामुळे यांची जर बेरीज केलं तर तुम्हाला मिळेल एन = 10. त्यामुळे म्हटलं जातं की कुठलीही पद्माला असेल तर त्यामध्ये त्याचे जे घटक असतात एम, एफ, एन म्हणजे पदांचा आकार, पदमूल्य, वारंवारिता आणि एकूण वारंवारिता. त्यामुळे म्हटलं होतं की या वैयक्तिक किंवा साधी पद्मालेमध्ये फक्त पदमूल्य किंवा पदांचा आकार आपल्याला दिलेला असतो. हे आहे तुमचं पदमूल्य किंवा पदांचा आकार हे दिलेलं असतो. प्रत्येक मूल्याशी एक एक पद जोडलेलं असते. बघतो आपण की जसं 8 आहे याला एकच फ्रिक्वेन्सी दिलेला आहे म्हणजे एक एक पदच काय असते जोडलेलं असते. आणि यांची जर आपण बेरीज केलं तर तुम्हाला एकूण पदसंख्या मिळतो.
आणि त्याद्वारे आपण एकूण पदसंख्या किती ते आपण ते काढू शकतो. ही झाली आपली फर्स्ट प्रकार झाला, पहिला प्रकार वैयक्तिक साधी पदमाला. त्यानंतर बघूया आपण दुसरा जो प्रकार आहे खंडित स्वतंत्र पदमाला किंवा डिस्क्रीट सिरीज. तर आपण या खंडित किंवा स्वतंत्र पदमाला म्हणजे काय ते आपण प्रथम समजून घेऊया. दुसरा प्रकार बघतो आपण इथे खंडित स्वतंत्र पदमाला डिस्क्रीट सिरीज. तर बघतो आपण की ज्यावेळी प्राप्त अंक पदमूल्यानुसार लिहिण्यात येतात तेव्हा अशा रचनेला खंडित पदमाला असे म्हटलं जातं. काय म्हटलं आहे की जेव्हा प्राप्त अंक जी काय आपण अध्ययनाकरिता जी काय आपण माहिती अंकस्वरूपात आपण गोळा केलेली आहे ती माहिती पदमूल्यानुसार लिहिण्यात येतात तेव्हा अशा रचनेला खंडित पदमाला असे म्हटलं जातं. बघतो आपण की जी काही अंक असेल त्या अंकानुसार त्याचे पदमूल्य किती आहे ते आपण लिहित असतो आणि या स्वरूपाची जी काय आपण रचना करत असतो त्या रचनेला म्हटलं जातो खंडित पदमाला. या पदमालेमध्ये बघतो आपण की या पदमालेत मूल्य किंवा त्याचं आकार म्हणजेच तुम्हाला एम दिलेला असतो व संबंधित पदसंख्या त्या पदमूल्य असेल किंवा पद आकार असेल त्याचे तुम्हाला संबंधित पदसंख्या तुम्हाला त्या पुढे दिलेली असते. या दोन्ही गोष्टी दिलेल्या असतात आणि पदसंख्येची बेरीज करून आपण टोटल फ्रिक्वेन्सी एकूण पदसंख्या आपण ते काढू शकतो. त्यामुळे बघतो आपण की खंडित स्वतंत्र पदमाला जी आहे त्याचं एक उदाहरण घेऊया आपण की परत तुम्हाला एम घेतला आपण एम तुमचं एक तर मेजर होऊ शकतो, साईज होऊ शकतो किंवा ते कुठली व्हॅल्यू होऊ शकतो. तर आपण उदाहरणासाठी घेतलं मार्क्स घेतला आपण आणि नंबर ऑफ स्टुडंट. बघतो आपण की एका क्लासमध्ये 50 विद्यार्थी आहेत, त्यांची आपण एक्झाम घेतली आणि त्यांना प्राप्त जी गुण आहेत बघतो आपण 10, 15, 20, 24 and 30 आणि त्यानंतर बघतो आपण की तुम्हाला पद आकार दिलेला आहे तुम्हाला. आता या पद आकारासोबत काय त्याचं तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली असते. म्हणजेच काय की 50 विद्यार्थी आहेत, 50 विद्यार्थी जे आहेत त्यांना जे मार्क्स मिळाले आहेत आहे की नाही ते मार्क्स आपण लिहून घेतलं मेजर म्हणून एममध्ये. तर 10, 15, 20, 24 आणि 30 असे मार्क्स आहेत. त्यानंतर बघतो आपण की 10 मार्क्स घेणारे असे एकूण विद्यार्थी किती आहेत. तर बघतो आपण इथे 10 घेऊया. 15 मार्क घेणारे विद्यार्थी 15 असतील, 20 मार्क घेणारे विद्यार्थी 15 असतील, ठीक आहे. त्यामुळे म्हटलं की खंडित पदमाला म्हणजे काय म्हटलं आपण की ज्यावेळी प्राप्त अंक पदमूल्यानुसार लिहिण्यात येतात. प्राप्त अंक आहेत तुमचे मार्क्स आहेत, मार्क्स किती आहेत की 10, 15, 20, 24, 30 दिलेले आहेत आणि हे आपण लिहित असताना कसं लिहितो आपण पदमूल्यानुसार लिहितो. म्हणजे 10 किती वेळा आलेल्या ती 10 वेळा. याचा अर्थ होतो की 50 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थ्यांना काय आहे 10 मार्क्स मिळालेले आहेत. त्यानंतर बघतो आपण की 15 मार्क्स जे आहेत 15 मार्क्स 50पैकी 15 विद्यार्थ्यांना ते मिळालेले आहेत. त्यानंतर 20 मार्क्स जे आहेत बघतो आपण की 50पैकी 15 विद्यार्थ्यांना 20 मार्क्स मिळालेले आहेत. त्यानंतर 24 मार्क 50पैकी 12 विद्यार्थ्यांना मिळाले आहेत आणि 30 मार्क 50 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. त्यामुळे आपण याची रचना कशी केली आहे की प्राप्त जे अंक आहे पदांचा आकार घेतला आपण आणि त्या आकारासोबत काय केलं आपण पदमूल्य लिहिलं आहे अशी त्याची रचना केली आहे. त्यामुळे आपण या रचनेला म्हणूया खंडित स्वतंत्र पदमाला. यामध्ये सुद्धा बघतो आपण की तुम्हाला एम दिलेला आहे, त्यानंतर हे फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे आणि याची जर बेरीज केली तर एन इजिकल टू 50. म्हणजे जे बघतो आपण की पदमालेमध्ये असणारे 3 घटक आहेत एम, व्हॅल्यू मेजर किंवा साईज, त्यानंतर फ्रिक्वेन्सी एफ आणि त्यानंतर टोटल फ्रिक्वेन्सी. हे 3 घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. त्यानंतर बघतो आपण तिसरा जो प्रकार आहे सतत किंवा गट पदमाला.
त्यानंतर तिसरा प्रकार आहे सतत किंवा गटपद्माला कंटिन्युअस ग्रुप सिरीज. तर बघूया की कंटिन्युअस ग्रुप सिरीज म्हणजे काय. ज्यावेळी अंकांची रचना गटानुसार करतात किंवा पदमूल्य गटानुसार स्पष्ट करतात तेव्हा अशा पद्मालेला सतत किंवा गटपद्माला असे म्हटला जातो. या पद्मालेत प्रत्येक गट हा मागील गटाशी जोडलेला असतो, त्यामुळे याच्या एकमेकाशी अखंडित संबंध असतो. प्रत्येक गटानुसार वेगवेगळ्या दिलेल्या पदसंख्याची बेरीज करून पदसंख्या शोधून काढला जातो. तर बघतो आपण की कंटिन्युअस किंवा ग्रुप सिरीजचं उदाहरण घेऊया. इथे सुद्धा आपल्याला काय पदाकार दिलेला असतो, परंतु ते पदाकार कसं आपण लिहित असतो ते गटानुसार लिहित असतो. त्यामुळे बघतो आपण की ज्यावेळेस आपली प्राप्त जे अंक असते, अंकाची आपण रचना कशी करतो, आपण गटानुसार करतो. म्हणजे त्यांचा आपण ग्रुप तयार करतो आणि त्या ग्रुप तयार करून त्या ग्रुपमध्ये समाविष्ट किती पदमूल्य आहेत त्याचे ते आपण ते लिहित असतो. फॉर एक्झाम्पल घेतलं आपण मार्क्स घेतला आणि नंबर ऑफ स्टुडंट. जसं बघूया की 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 आणि 40 ते 50. मार्क्स घेतला आपण की 50 विद्यार्थी आहेत. त्या 50 विद्यार्थ्यांचं आपण एक 50 मार्काची आपण काय घेतलं परीक्षा घेतली आणि त्यांना मार्क्सनुसार आपण किती म्हणजे किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडले आपण त्यानुसार त्याची आपण रचना करतात. तर बघतो आपण इथे 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 असं आपण 50 मार्क जे आहेत त्याचे आपण पदाकार तुम्हाला दिलेला आहे. 0पासून तर 50 मार्क आपण त्याचा काय केलं गट तयार केला. तिथे गट केलं आपण की 0 ते 10 असा एक गट तयार केलं. त्यानंतर 10 ते 20 मार्काचा एक गट तयार केलं. 20 ते 30 या मार्कांचा एक गट तयार केलं. 30 ते 40 आणि 40 ते 50 असं मार्क्सचा आपण एक गट तयार केलं आणि त्या गटानुसार बघतो आपण की किती विद्यार्थ्यांना ते मार्क्स प्राप्त झाले. तर बघतो आपण की 0 ते 10 या दरम्यान 50 विद्यार्थ्यांपैकी बघतो आपण की त्यांना 5 विद्यार्थ्यांना 0 ते 10च्या दरम्यान त्यांना मार्क्स मिळाले आहेत. त्यानंतर 10 ते 20मध्ये बघतो आपण इथे बघूया 10 विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले आहेत. त्यानंतर 20 ते 30मध्ये बघतो आपण की ते 20 विद्यार्थ्यांना काय मिळाले आहेत मार्क्स मिळाले आहेत. त्यानंतर 30 ते 40 यामध्ये बघतो आपण 15 विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले आहेत. दहाच घेऊया. आणि त्यानंतर 40 ते 50 यामध्ये 5 विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले. कारण की आपण काय केलं की एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी होते, त्यामुळे 50 विद्यार्थीपैकी बघतो आपण की 0 ते 10 मार्क्स घेणारे असे 5 विद्यार्थी आहेत. 10 ते 20 असे मार्क्स घेणारे 10 विद्यार्थी आहेत. 30 ते 40 दरम्यान मार्क्स घेणारे असे 20 विद्यार्थी आहेत. 30 ते 40 दरम्यान 10 विद्यार्थी आहेत आणि ज्यांना 40 ते 50च्या दरम्यान मार्क्स मिळाले असे 5 विद्यार्थी आहेत. यांची जर आपण बेरीज केली तर 50 यायला पाहिजे, कारण की नंबर ऑफ स्टुडंट आपण किती घेतलं होतो एका क्लासमध्ये 50, त्यामुळे 30, 40, 50 ठीक आहे. त्यामुळे म्हटलं आहे की सतत किंवा गट पद्माला म्हणजेच काय की ज्यावेळी अंकांची रचना काय करतो आपण गटानुसार करतो. आपण अंक जे आहे तुमचं मार्क्स घेतला आपण त्याचा काय केला आपण गटानुसार त्याची मांडणी केली किंवा पदमूल्य गटानुसार स्पष्ट करतात. पदमूल्य जसं पदमूल्य तुम्हाला दिलेलं आहे 0.5 याचा अर्थ काय की हे काय गटानुसार स्पष्ट करतो आपल्याला की 5 विद्यार्थी त्यांना 0 ते 10 मार्क्स मिळाले आहेत असं. जेव्हा अंकांची रचना आपण गटानुसार करतो किंवा पदमूल्य काय करतो गटानुसार ते स्पष्ट करतात, तेव्हा अशा पद्मालेला आपण म्हणूया सतत किंवा गट पद्माला. आणि या पद्मालेत प्रत्येक गट हा मागील गटाशी जोडलेला असतो. बघतो आपण इथे प्रत्येक गट काय असतो मागील गटाशी जोडलेला असतो. जसं बघतो आपण की पहिला गट आहे तुमचं 0 ते 10, त्यानंतर दुसरा गट आहे तुमचं 10 ते 20. तर हा बघतो आपण इथे की हा त्याच्या मागील गटाशी जोडलेला असतो. म्हणजे 0 ते 10, 10 ते 20 असं कंटिन्यूस ते असतो. त्यामुळे आपण त्याला म्हणतो की यांचं जे यांच्यामध्ये कसं एकमेकाशी ते अखंडित संबंध असतो. कारण की ते खंड कुठे दिसत नाही आपल्याला, अखंडित दिसतं आपल्याला. 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 असं ते कसं अखंडित असतो. त्यामुळे आपण म्हणतो आपण की या
यामध्ये एकमेकांशी अखंडित संबंध असतो आणि प्रत्येक गटानुसार वेगवेगळ्या दिलेल्या पदसंख्येची आपण जर बेरीज केलं तर आपल्याला एकूण पदसंख्या मिळत असतो. त्यामुळे आपण बघतो की जे संख्या तुम्हाला दिलं होतं त्यांची आपण बेरीज जर केलं तर तुम्हाला एकूण पदसंख्या मिळत असतो. ठीक आहे.